तर बातमी नागपूरमध्ये नागपूर महानगरपालिकेत तिसरी आघाडी होण्याची शक्यता आहे। नागपूर महानगरपालिकेत तिसरा स्वीकृत सदस्य मिळवण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत। तर काँग्रेस आणि ठाकरे गट मुस्लिम लीगला सोबत घेण्याची ही शक्यता आहे। काँग्रेसला 30 नगरसेवकांमागे 2 स्वीकृत सदस्य मिळतील, तर 2चा कोटा पूर्ण झाल्यानंतर काँग्रेसकडे अजून 4 नगरसेवक उरतात। त्यामुळे तिसरा स्वीकृत सदस्य देखील पदरात पाडून घेण्यासाठी आता इतर पक्षांना सोबत घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरू झालाय। त्यासाठी नागपुरात नव्या पद्धतीनं नव्या गटाची ही नांदी होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तिसरा स्वीकृत सदस्य मिळवण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत। नागपुरामध्ये काँग्रेस स्वीकृत सदस्य तिसरा व्हावा यासाठी मुस्लिम लोक लीगला सोबत घेण्याचा प्रयत्न करते। तर काय झालं आहे, तर भाजप घेते तर आपण घेत आम्ही घेतलं तर काय फरक पडतो? भाजपने घेतलं तर स्वच्छ आणि काँग्रेसने घेतलं तर आरोप, त्यामध्ये काय संबंध आला? जर एक कोऑप मेंबरसाठी कोणी मतदान देत असेल किंवा घेतला जात असेल तर काय सत्ता स्थापनेसाठी घेतला जात नाही। जर अचलपूरमध्ये सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं होतं, आम्ही तिथे करत नाही। त्यामुळे या गोष्टीमध्ये फार काही तथ्य असं मी मानत नाही।